आहे की लगेच आत येते. करू? आम्ही आपल्या भावाची तर काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावून काही मिनिटांपूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार तिथून निघाले. तर आता सुप्रिया सुळे या मतदानासाठी म्हणून तिथे पोहोचलेत. त्या केंद्रामध्ये सध्या उपस्थित आहेत. सुनेत्रा पवार यावेळेला बोलताना पुन्हा एकदा भावुक झालेल्या दिसल्या. शरद पवार या मतदानावेळी उपस्थित राहू शकत नाहीयेत याचा खेद वाटतो असंही यावेळेला जय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तरी निवडणूक बारामतीकरांनी हाती घेतली असं वक्तव्य सतत पवार कुटुंबियांकडून केलं जाते. यापूर्वीच्या पोटनिवडणुकीसंदर्भातल्या सभेदरम्यानही जय पवार यांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले होते. अजित पवार यांच्या आठवणींविषयी सभेमध्ये बोलत असताना ते भावुक झालेले दिसले होते. तर सुनेत्रा पवार या सुद्धा अजित पवारांविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारताच आजही भावुक झाल्या होत्या. सुप्रिया सुळे सध्या मतदानासाठी दाखल झाल्यात. बारामतीमध्ये आज पोटनिवडणूक होती. अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक आज होते. 4 मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होईल आणि किती लीड सुनेत्रा पवार घेत आहेत हे कळेल. सध्या सुप्रिया सुळे मतदान करतात. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक आज होती. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सांगता सभेदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित होते. तर केवळ महायुतीने तर महाविकास आघाडीनेही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. याआधी मात्र काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला होता आणि शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली. सुप्रिया सुळे यांनीही सकाळीच मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. तर सकाळीच बारामतीकरांचा सुद्धा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय. तेही मतदानासाठी सकाळीच केंद्रांवर गर्दी करताना दिसतात.